गुड आफ्टरनून. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रातला आपण मराठी विषयाचा शब्दसंपत्तीवर प्रभुत्व यामधील ध्वनिदर्शक शब्द हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. आता याच्यामध्ये बघा, आपण आपल्या आजूबाजूला बरेचसे ध्वनी ऐकत असतो. आपण आता जर लक्ष देऊन ऐकलं तर कावळा ओरडतो, चिमणीचा आवाज येतो, रस्त्यावरून वाहन जाताना आपल्याला दिसतं, ऐकायला येतं, वाहनाचा आवाज येतो आहे की नाही, किंवा फॅनचा आवाज येतोय, घरघर घरघर येतो की नाही, किंवा की असंख्य पक्षी प्राणी, तुम्ही बोललेला आवाज, मी बोललेला आवाज येतो का नाही. तर त्या आवाजालाच काय म्हणायचं, ध्वनी. काय म्हणायचं, ध्वनी. आणि यातून निर्माण होणारे जे शब्द आहेत त्यांना म्हणायचं ध्वनिदर्शक शब्द. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या आजूबाजूला बघा, प्राण्यांचे आवाज असतात, पक्ष्यांचे आवाज असतात, कीटकांचा आवाज असतो काही नाही. कीटक म्हणजे डास, जरी एखादा आपल्या आजूबाजूला फिरत असेल तर डासाचा सुद्धा आवाज येतो बघा, आहे की नाही. किंवा वाहनांचे आवाज असतात, वाद्यांचे आवाज असतात, अजून बघा बरेचसे आवाज आपल्याला ऐकू येतात. तुम्ही सुद्धा आता बोलू नका म्हटलं तरी बोलता. तुमचा आवाज म्हणजे सगळे जर एकत्र बोलायला लागला तर तो काय होतो, गोंगाट होतो का नाही. तर अशा पद्धतीचे आवाज आपल्या आजूबाजूला असतात. त्यांना एक विशिष्ट नाव दिलेलं असतं, विशिष्ट शब्द वापरला जातो आणि त्यालाच म्हणायचं ध्वनिदर्शक शब्द. उदाहरणार्थ जर आपल्या आजूबाजूला एखादा डास फिरत असेल तर तो डासाची जी आवाज येतो का नाही त्याला म्हणतात गुणगुण बघा, आहे की नाही. काय डास कानामध्ये गुणगुण करतोय असं म्हणतो आपण, आहे की नाही. तर त्याचा जो आवाज आहे त्याला आपण गुणगुण म्हणतो. किंवा जर जोराचा वारा सुटला आहे आणि पानांचा आवाज येतोय तर त्या पानाच्या आवाजाला आपण सळसळ म्हणतो, पानं सळसळ करतो, आहे की नाही. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, म्हणजे तो जो आवाज आहे त्याला आपण शब्द दिलेले आहेत आणि त्यालाच म्हणायचं ध्वनिदर्शक शब्द. त्या ध्वनिदर्शक शब्दाचीच आपल्याला काय करायचे, इथं अभ्यास करायचा आहे. तर आपण आपल्याला अभ्यासाला असणारे ध्वनिदर्शक शब्द आधी बघूया. बघा, कबुतराचे घुमणे. कबुतराचा आवाज जर तुम्ही कधी ऐकला असेल तर तो असा घशातच घुम घुम केल्यासारखा ओरडतो, आहे की नाही. तर त्या कबुतराच्या आवाजाला काय म्हणतात, घुमणे. मोराचा केकारव, मोर ओरडतो का नाही त्याला म्हणायचं केकारव. कुत्र्याचे भुंकणे. कोल्ह्याची कोल्हे कोळी. विशाल, ए विशाल झोपला का विशाल, बरं असू दे हां. कोल्ह्याची कोल्हे कुई. गाईचे हंबरणे, गाय ओरडते त्याला हंबरणे म्हणायचं. शेळी मेंढी बे असं ओरडतात बघा, त्याला बे म्हणायचं, बे बे. बैलाचे डरकणे. मोराची केकावली. तर मोराचं दोन दिले बघा, हां. मोराचा केकारव, एक मोर जर ओरडत असेल तर त्याला केकारव म्हणायचं. आणि मोरा जर जास्त मोर, एकापेक्षा जास्त मोर जर ओरडत असतील तर त्याला काय म्हणायचं, केकावली. हंसांचा कलरव. घोड्यांचे खिंकाळणे. पाखरांची किलबिल. जात्याची घरघर. पावसाची रिमझिम. थंडीची हुडहुड. बघा थंडी कशी वाजते, हुडहुड हुड वाजते की नाही. हां, थंडीचा आवाज येतो का रे, नाही, पण थंडी हुडहुड वाजते अशी म्हणतो आपण, आहे की नाही. त्याच्यानंतर बघा, विजेचा कडकडाट. पारव्याचे गुटरगुम. पालीची चुकचुक. डुकराची डुरडुर. चिमण्याची चिवचिव. सापाचे फुसफुसणे. म्हशीचे रेकणे. हत्तीचे चित्कारणे. घुशीची चिरचिर. पैंजणांचे छुमछुम. घड्याळाची टिकटिक. पक्ष्यांची किलबिल. उंदरांची चिरचिर. रातकिळ्यांची किरकिर. माकडाचा भुभुक्कार. घुबडांचा घुतकार. घंटेचा गणगणाट. पावसाची रिपरिप. बेडकाचे डरावडराव. डासाची गुणगुण.
हृदयाची धडधड, ढगांचा गडगडाट, तलवारीचा खणखणाट, पानांची सळसळ, पाण्याचा खळखळाट, मांजरीचे म्याव म्याव, बैलगाडीचा खडखडाट, रक्ताची भळभळ, वाऱ्याचे घोंगावणे, कावळ्याची कावकाव, कोकिळांचे कुहू, कोंबड्याचे आरवणे, वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना, सुतार पक्षाचा टणत्कार, भुंग्याचा गुंजारव, माणसाची कुजबूज, मधमाशांचा गुंजारव, पंखाची फडफड, नाण्यांचा छनछनाट, चांदण्यांची चमचम, बांगड्यांची किणकिण, दिव्यांचा लखलखाट, गाढवाचे ओरडणे, पक्ष्यांचे भांडण कलकलाट, विमानांची घरघर, अश्रूंची घळघळ, तारकांचा चमचमाट, विमानांची घरघर. आता हे सगळे आपल्याला ध्वनिदर्शक शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे तुम्ही पाठ करायचे आहे. ध्वनिदर्शक काय करायचे? पाठ करायचे आहेत. आणि त्याच्यावर आधारित प्रश्न कसे येतात? तर हा अतिशय सोपा घटक आहे, जास्त टेन्शन घेणारा घटक नाही. तर बघा प्रश्न कसे येतात ते बघूया आपण. पहिला बघा, खाली एका प्राण्याचे नाव दिले आहे. पर्यायातील ध्वनिदर्शक शब्दापैकी त्या प्राण्याचा योग्य ध्वनिदर्शक शब्द असणारा पर्याय निवडा. विशालला जा रे. विशाल आलेत का गाणं त्याचे? ए विशाल जा जा गाणं. बरं वाटलं तर उद्या या. जा. बघा आपल्याला प्राणी दिलाय गाढव आणि त्याचं ध्वनिदर्शक म्हणजे तो ओरडतो कसा. गाढव कसा ओरडतो? त्याच्या ओरडण्याला काय म्हणायचंय? ओरडणे. काय म्हणायचंय? ओरडणे. पर्याय नंबर 2. घे रे त्याचं दप्तर, विशालचं दप्तर. गाढवाचे ओरडणे. ठीक आहे. दुसरा बघा प्रश्न. खालील दिलेल्या रिकाम्या जागी ध्वनिदर्शक शब्दाचा योग्य पर्याय क्रमांक निवडा. खाली आपल्याला एक शब्द दिलाय आणि त्याचं वाक्य दिले आणि त्याच्यामध्ये रिकामी जागा आहे. त्याच्यामध्ये संचिता काय करायचं आपल्याला? तर योग्य ध्वनिदर्शक शब्द, दवाखान्यात वगैरे जा, योग्य ध्वनिदर्शक शब्द ठेवायचा आहे. बघा, पक्ष्यांची किलबिल तशी डासांची भुनभुन. डासांची गुणगुण आहे. तर तिथं भुनभुन झाले बघा, तर तिथं गुणगुण करायचे. डासाची काय आहे? गुणगुण. ठीक आहे. पुढं बघा, प्रश्न पुढचा आहे. खालील पर्यायातील ध्वनिदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा. तिथं 3 बरोबर जोड्या दिलेल्या आहेत आणि एक चुकीची जोडी दिली आहे, तो ओळखायचा आहे. बघा, विमानांची घरघर, तलवारीची सळसळ. आता तलवारीचा काय आहे रे? खणखणाट आहे, म्हणजे ही जोडी कशी आहे? चुकीची आहे. घड्याळाची टिकटिक बरोबर आहे. पाण्याचा खळखळाट बरोबर आहे, म्हणजे चुकीची जोडी कोणती? तलवारीचा सळसळाट. पर्याय नंबर 2. ओके. आता सरावासाठीचे प्रश्न आपण बघतोय. पहिला 1 ते 4 साठी सूचना आहे बघा. खाली एका प्राण्याचे नाव दिले आहे आणि पर्यायातील ध्वनिदर्शक शब्दांपैकी त्या प्राण्याचा योग्य ध्वनिदर्शक शब्द आपल्याला निवडायचा आहे. सिंहाची गर्जना. पर्याय नंबर 2. इथं वाघाची आणि सिंहाची हे 2 क्लिअर ठेवायचे. वाघाची काय आहे? वाघाची डरकाळी आणि सिंहाची गर्जना. दोन्ही जमलिंग करायचं नाही. वाघाची डरकाळी आणि सिंहाची गर्जना. पर्याय नंबर 2 गर्जना. हंसाचा कलरव. पर्याय नंबर 3 हंसाचा कलरव. तिसरा प्रश्न बघा. कोंबड्याचे पर्याय नंबर 1 आरवणे. पुढचा प्रश्न बघा. कबुतराचे घुमणे. पर्याय नंबर 3 कबुतराचे घुमणे.
आता प्रश्न क्रमांक 5 ते 6 साठी आपल्याला सूचना दिली आहे. खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य ध्वनिदर्शक शब्द व त्याचा पर्याय क्रमांक निवडा. वाक्य दिले आहे आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला ध्वनिदर्शक शब्द निवडायचा आहे. 5वा प्रश्न बघा. पावसाळ्याच्या सुरुवातीला मोराचा टिंबटिंब ऐकू. आता इथं 2 मोरांचे दिलेत बघा. एक मोर ओरडत असेल तर त्याला काय म्हणायचं? केकारव. आणि अनेक मोर ओरडत असतील तर त्याला काय म्हणायचं? कलरव. काय म्हणायचं? कलरव. तर आता इथं एकच मोर ओरडतोय, सॉरी मोर एकापेक्षा जास्त ओरडत असतील तर त्याला केकावली म्हणायचं. मग आता इथं एकच मोर ओरडतोय तर त्याला काय म्हणायचं? केकारव. पावसाळ्याच्या सुरुवातीला मोराचा केकारव ऐकू येतो. 6वा प्रश्न बघा. वाऱ्याच्या झुळकीने पानांची टिंबटिंब कानी पानांची काय? पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे 7वा बघा. खालील पर्यायातील ध्वनिदर्शक शब्दाची चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची. सापाचा गुदकार बरोबर आहे का? तर सापाचा काय असतो? फुसफुसणे. सापाचे फुसफुसणे. म्हशीचे रेकणे बरोबर आहे. हंसाचा कलरव बरोबर आहे. आणि डासांची इथं सुद्धा गुणगुण दिले बघा. तिथं काय आहे? गुणगुण. काय दिलंय? गुणगुण. तर चुकीची जोडी कोणती आहे? सापाची. पर्याय नंबर 1 सापाचे गुदकार. पर्याय नंबर 1 सापाचा गुदकार. तर अशा पद्धतीने आपला ध्वनिदर्शक शब्द हा घटक संपलेला आहे. कोणाला काय अडचण आहे? हे शब्द पाठ केले की आपोआप तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न सोडवता येणार आहे. काय अडचण आहे? तर हा घटक सोडवायचा आहे.